आणि तुम्हाला एक क्वेश्चन पडला की स्टार्टिंगला जय महाराष्ट्र का बोलतं, आणि सर्वजण विचारत असतात की स्टार्टिंगला तू जय महाराष्ट्र का बोलतो. त्यांना एक सांगतं की भारतात आहे महाराष्ट्र, जे महाराष्ट्रात आहे ते भारतात नाही. कारण आपली संत परंपरा, आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे गड किल्ले आणि महाराष्ट्राची संस्कृती ही सगळं आपल्याला महाराष्ट्राला वेगवेगळं बनवते भारतापेक्षा. त्यामुळे स्टार्टिंगला जय महाराष्ट्र जय शिवराय. जय महाराष्ट्र पब्लिक, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग असणार आहे आपला नवी मुंबईचा. माझ्यावर येते आज साहिल कदम. त्याची वाट बघतो, अजून येत नाही तो. त्याला कॉल लावून विचारावं लागेल रेडी झालं की नाही. खूप कास आजचा ब्लॉग बघितल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नका. आणि आज तुम्हाला घेऊन चाललो मी न्यू मुंबईला. आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर आपला चॅनल आहे इथं क्लिक केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नका. आणि नवी मुंबईला जायचं कारण म्हणजे पप्पाने एक मोठाचं गिफ्ट द्यायचं आहे, ते बघायला जायचं. आणि त्या ठिकाणी मला एक ठिकाणी विजिट द्यायला जायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला एक ओरियन मॉलमध्ये थोडं काम आहे. आणि एक आपल्या पनवेल शॉपमध्ये एक हेल्मेटचं स्पोर्ट्स हेल्मेटचं दुकान आहे, तिथे एक विजिट करायचं आहे. तर येताना मग चला जाऊ मग पुढे. लवकर बाईच्या घरी या जेवायला. मामा वर्षामध्ये तुम्ही किती वर्ष आले येतो? जास्त 8 आण्याचे बेल खाता होता आम्ही. पुकड घ्या, पुकड बेल. अरे कहना क्या चाहते हो? जस्ट असं रेडी झालं. आता जस्ट आला साहिल कदम. खूप लेट झाला, आता 12 वाजून गेलेत आणि ऑलमोस्ट आम्हाला लेट जायचं झालं. तर तुम्हाला चला लवकर आपण लवकर निघू. लेट्स गो. औकात में रहो. हॅलो गाईज, आता आम्ही जस्ट एक्सप्रेस हायवेवर कमीत कमी पोचायला आम्हाला 15 मिनिटे तर लागतील. कंटिन्यू ब्लॉग बघा. चला तर जाऊ पुढे. किती वेगळे सर्व संकटांना दोन हात करून पुढे चला. पप्पांचं एक स्वप्न पूर्ण करायचं, त्यासाठी आपण चाललो नवी मुंबईला. आणि बघू आता आपलं ते मला आता लेट झालं आहे. पण असलं ठीक आहे, तर लंच ब्रेक झाला असला आहे मला वाटतं त्यांचं. बघू काय असेल ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल पप्पाला काय गिफ्ट द्यायचं. आता मी तुम्हाला सांगायचं पहिले आपले घरी ब्लॉग बघतात, संडे ब्लॉग आपले. त्यामुळे आपण डायरेक्टली त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवून द्या पप्पाला काय गिफ्ट घेणार आहे. एकदम मग खाणार आधी तिथे दाखवणार पण आवाज येते की नाही माहीत नाही. पर्सनल हेल्मेटला आपला आयफोन 14 लावून घ्यायचं गरज आहे. त्यामुळे तुमचं समजून गरज आहे. प्रत्येक जसं प्रयत्न तुम्ही काही ब्लॉगला तुम्ही द्या. आता आम्ही झालो आतमध्ये. तर तुम्हाला आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही, कारण आम्हाला तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवायचं पप्पांना गिफ्ट काय घेतले ते बघू शकता. आम्ही जस्ट नवी मुंबईमध्ये पोचले. जस्ट आम्ही आता बाहेर आलो शॉपच्या. आणि जस्ट आमची बुकिंग झाली. डिलिव्हरी आहे आपल्याला 10 तारखेला. तर डायरेक्टली 10 तारखेला आपण धमाका करू आणि एक मोठाचं बाजारला गिफ्ट पण देऊ. चला मग आता आमचं काम झाले कम्प्लिटली. आता खूप भूक लागले, पोटातले कावले ओरडत आहेत. जी पनवेलमधली पावभाजी फेमस ती खायला नेतो आज भावाला. मी कधीही पनवेलमध्ये आलो, कधी नवी मुंबईमध्ये आलो तरी पनवेलची पावभाजी घालायची आम्ही जात नाही. येणार ना जाईल पावभाजी खाणार ना? अरे मग विषय का. चला आता भेटू डायरेक्टली पावभाजी खायला. आता आम्ही पोहोचलेच पनवेलची मोस्ट फेमस पावभाजी, भूषण पावभाजी. बघू शकता तुम्ही, दाखवतात ना आपली पावभाजी. फायनली 10 मिनिटात वेटिंग नंतर आम्हाला पावभाजी भेटले. पावभाजी आता खूप भूक लागली आम्हाला. बाबा पहिले खाऊन घे, हे पहिले खाऊन घ्या. जस्ट आता पावभाजी खाऊन आलो बाहेर. तुला कशी वाटली पावभाजी? अरे एक नंबर. पनवेल द मोस्ट पावभाजी. आता आम्ही जस्ट पोट भरले. आता जस्ट दिवसाचा रस तिथे जा मग त्याला
वा फुल काय खाल्ल्यानंतर ज्यूस प्यायचा मजाच येते. हे ब्रदर गावात चाललास? आता हम लोग जा रहे हैं कोलीवाडा. संध्याकाळची सोयी करायला चाललो. आता आम्ही कोलीवाड्याला मच्छी घेऊन जातो. मम्मीने फोन केलं होतं की एखादी मच्छी घेऊन आहे. तर जस्ट चाललो आम्ही कोलीवाड्याला. भरपूर मजा आली मित्रांनो. चला आता. तो काही आपली आम्ही कोलीवाडा चौकमध्ये पोचलो. आता समोर जातो तिथे मला तो आपला मच्छी मार्केट. बघा समोर मला मच्छी मार्केट दाखवतो तुम्हाला. गाइस अभी हम लोग आ गए मच्छी मार्केट में. यहाँ पे फायनली पोचलो आहे मच्छी मार्केटमध्ये. बघू शकता तुम्ही. फायनली मच्छी मार्केटमधनं कोलंबी आणि बोंबील घेतले संध्याकाळी फ्राय करायला. आता खूप उशीर झाला तर डायरेक्टली आम्ही घरी भेटतो. आपला ओरेनमधचं कॅन्सल केलं जायचं की खूप उशीर झाले. घरी जाऊन दुसरी प्लॅनिंग करायची आम्हाला. त्यामुळे आता डायरेक्ट भेटू आपण घरी. चला तर मग बाय बाय. गाईज जस्ट पोचलो आता आम्ही घरी. तो गेला तिकडे घरी. मी आता जस्ट आपल्या घरी जस्ट पोचले. तर ब्लॉग आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जो कोणी आपलं नवीन चॅनलवर असेल त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईबर केल्याशिवाय पुढे जाऊ नका. नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला डिस्प्लेवर नोटिफिकेशन येईल. नक्की आपला ब्लॉग बघा आणि कंटिन्यू ब्लॉग बघा. चला तर मग आता बाय बाय. जय महाराष्ट्र.